नमस्कार. मी डॉक्टर अनघा काळे, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकवते. आपण आधीच्या लेक्चरमध्ये वेगवेगळी उदाहरणं आणि त्यांच्या ॲडजस्टमेंट्स कशा करायच्या हे बघितलेलं आहे. वेळेअभावी आपण सगळेच प्रश्न सोडवू शकलो नाही. जे प्रश्न आपण सोडवलेले नाहीत त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे किंवा त्यातील ॲडजस्टमेंट आपण कशा केल्या पाहिजेत ते आपण आज बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 हा आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला हा पार्टनरशिप फायनल अकाउंट्सच्या संबंधित असणार आहे. हा प्रश्न अनिवार्य आहे, त्यामुळे आपल्याला सतत सराव करणं हा एकच उपाय आहे, तरच हा प्रश्न सोडवताना आपल्याला अचूकता येऊ शकते. आपण जे आज मुद्दे बघणार आहोत ते बघितल्यावर नक्कीच तुम्हाला स्वयंअध्ययनासाठी त्याची मदत होणार आहे. आज आपण बघूया की जी उदाहरणं आपण सोडवली नाहीयेत किंवा जे प्रश्न आपण पाठ्यपुस्तकाच्या खाली दिलेले आपल्याला जे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत, जे आपण सोडवू शकलो नाही आहोत, त्यातले महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स कशा करायच्या. इलिस्ट्रेशन 1 उदाहरण जे सोडवलेलं पाठ्यपुस्तकात आहे, पहिलं उदाहरण, त्याच्यामधली एक ॲडजस्टमेंट अशी आहे, अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. जेव्हा जेव्हा अनरेकॉर्डेड सेल्स आपल्याला दिलेले असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की सेल्स याचा संबंध हा डेटर्स बरोबर असतो, त्याच्यामुळे त्याचा एक इफेक्ट हा कायम डेटर्सला हा जाणारच आहे. अनरेकॉर्डेड आहेत म्हणजेच त्याची नोंद झालेली नाही, मग आता आपल्याला त्याची नोंद करून घ्यावी लागणार आहे. सो ती नोंद करत असताना आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स हे सेल्समध्ये ॲड करावे लागतील आणि त्याच वेळेला आपल्याला ते डेटर्समध्ये सुद्धा ॲड करावे लागतील. जेव्हा आपण डेटर्समध्ये हे अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करणार आहोत तेव्हा आपण मित्र एक काळजी घेणार आहोत की बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट होण्यापूर्वी आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट ही करून घ्यावी लागेल. जर आपण बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट आधी केली तर RDDची जी आपण अमाऊंट शोधतो ती पर्सेंटेजमध्ये असते आणि ती चुकीची निघू शकते जर आपण ती ॲडजस्टमेंट आधी केली तर. त्यामुळे अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट ही आधी करायची, म्हणजेच डेटर्समध्ये ती आधी ॲड करायची, मग बॅड डेट्स आणि मग RDD, अशा क्रमानेच आपल्याला ही ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण जे आहे 3 नंबरचं इलिस्ट्रेशन 3, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स गिवन इन ट्रायल बॅलन्स 4000, याचा अर्थ ॲडव्हर्टाइजमेंटची जी आपल्याला आयटम दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये ज्याची रक्कम 4000 आहे आणि पुढे म्हणलंय की 2 वर्षासाठी हा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे. आता हे जे आपण अकाउंटिंग करतोय हे फक्त चालू वर्षासाठी आहे, या वर्षाचं आहे, म्हणजे पूर्ण जे 4000 आहेत ते मात्र 2 वर्षाचे आहेत. मग अशा वेळेला आपल्याला पूर्ण 4000 यावर्षी दाखवून चालणार नाही. मग त्यापैकी या वर्षाच्या रिलेटेड जी रक्कम आहे तीच फक्त यावर्षी दाखवायची आणि उरलेली जी रक्कम आहे ज्याला आपण म्हणणार आहे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट ती बॅलन्स शीटमध्ये आपण दाखवूयात. त्यामुळे त्याला आपण म्हणतो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो 4000 पैकी 2000 आपण दाखवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला आणि उरलेले जे 2000 आहेत जे पुढच्या वर्षीसाठी आहेत ज्याला आपण म्हणणार आहे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट ते मात्र आपण दाखवणार आहोत बॅलन्स शीटमध्ये. त्यामुळे हे जे इलिस्ट्रेशन आहे तिसरं उदाहरण हे सोडवत असताना तुम्हाला हा महत्त्वाचा मुद्दा अशा प्रकारे तिथे सोडवायचा आहे. पुढचं इलिस्ट्रेशन आहे इलिस्ट्रेशन नंबर 4, चौथं उदाहरण, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आपल्याला दिसते पार्टली इन्शुअर्ड गुड्सची. जे काही गुड्स आहेत ते गुड्स डिस्ट्रॉय झालेत आणि त्यातले पार्टली इन्शुअर्ड केलेत, म्हणजे थोडासाच इन्शुरन्स घेतलेला आहे, पूर्णपणे इन्शुरन्स कव्हर नाही आहे. अशा वेळेला पूर्ण जे गुड्स डिस्ट्रॉय झालेत ते आहेत 8000चे आणि इन्शुरन्स क्लेम आपल्याला मिळू शकतोय फक्त 6000. मग आपल्याला इफेक्ट दाखवताना मात्र आता 3 इफेक्ट दाखवावे लागतात. पहिला इफेक्ट आपण दाखवतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला की जिथे पूर्णपणे जेवढे गुड्स डिस्ट्रॉय झालेत ती अमाऊंट म्हणजेच इथे 8000. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आपण दाखवतो तो असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जिथे आपण नेट लॉस दाखवतो. याचाच अर्थ जी अमाऊंट आपल्याला लॉस म्हणून तोटाच आपला होणार आहे ती म्हणून आपल्याला दाखवायची आहे. म्हणजे 8000चे पूर्ण गुड्स डिस्ट्रॉय झालेत, त्यापैकी 6000 ही रक्कम आपल्याला मिळू शकते इन्शुरन्स कंपनीतून.
सो 2,000 मात्र आपल्याला पूर्णपणे तोटा सहन करायचा आहे. सो ती रक्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार आहोत. तिसरा जो इफेक्ट आहे त्याचा तो असणार आहे बॅलन्स शीटला. तो इफेक्ट आपण दाखवणार आहोत की जेवढी अमाऊंट आपल्याला इन्शुरन्स क्लेम म्हणून मिळणार आहे ती रक्कम. आता इथे आपल्याला मिळणारे इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट 6,000. त्यामुळे आपण बॅलन्स शीटला दाखवताना ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम अमाऊंट दाखवणार 6,000. सो अशा प्रकारे जेव्हा जेव्हा पार्टली इन्शुअर्ड गुड्स असतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट द्यावी लागते. समजा गुड्स फुल्ली इन्शुअर्ड असतील तर आपण काय करणार आहोत. समजा 8,000चे गुड्स डिस्ट्रॉय झाले आणि ते फुल्ली इन्शुअर्ड आहेत, म्हणजे याचा अर्थ पूर्ण रक्कम आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून मिळणार आहे. मग इथे मात्र आपल्याला दोनच इफेक्ट दाखवायचे आहेत. एक इफेक्ट असणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, पूर्ण अमाऊंट जेवढे गुड्स डिस्ट्रॉय झालेत, समजा 8,000 आहेत 8,000 आणि फुल्ली इन्शुअर्ड आहेत, सो 8,000 आपल्याला इन्शुरन्स क्लेम मिळणार आहे. त्यामुळे डायरेक्टली आपण दाखवणार बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट जी आपल्याला मिळणार आहे 8,000. असं असू शकतं की कधी कधी गुड्स हे इन्शुअर केलेलेच नाहीत, जो तिसरा प्रकार आहे अनइन्शुअर्ड गुड्स. सो 8,000चे गुड्स डिस्ट्रॉय झाले आणि आपल्याला काहीच इन्शुरन्स मिळत नाहीये. अशा वेळेला मात्र पूर्णपणे आपला लॉस आहे. जेवढे गुड्स डिस्ट्रॉय झाले ती रक्कम आपला पूर्ण लॉस आहे. मग आपण एक इफेक्ट दाखवणार ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, पूर्ण जेवढे गुड्स डिस्ट्रॉय झाले ती रक्कम, आणि दुसरा इफेक्ट दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथेही आता आपल्याला पूर्ण रक्कम दाखवावी लागेल 8,000. अशा प्रकारे आपल्याला इन्शुअर्ड गुड्सची ॲडजस्टमेंट ही करता येते. आपण पुढे बघूया इलिस्ट्रेशन 5, ज्यामध्ये 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि ब्रॅकेटमध्ये म्हणले परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019, 1 जानेवारी 19ला खरेदी केलेले थे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, ज्याची रक्कम आहे 15,000. आता ही माहिती आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच दिलेली आहे. जेव्हा जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली असते त्याला आपण म्हणतो इम्प्लाइड ॲडजस्टमेंट किंवा हिडन ॲडजस्टमेंट. म्हणजे जी ॲडजस्टमेंट आपली आपणच ओळखायची असते आणि ती आपण दाखवायची असते, त्याचे इफेक्ट्स आपल्याला ओळखून हे आपले आपण करायचे असतात. इथे आपल्याला 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणलंय, म्हणजे 12% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे, व्याजाचा दर आहे. सो आपल्याला 12% शोधावे लागणार आहेत 15,000वर. 12% 15,000वर शोधताना आपल्याला व्याज फक्त इथे मिळणार आहे 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंतचं. सो जानेवारी फेब्रुवारी मार्च फक्त 3 महिन्याचं व्याज इथे आपल्याला मिळणार आहे. 3 महिन्याचं व्याज आपण जर बघितलं तर ते होतं 450 रुपये. सो 450 रुपयाचे आपल्याला इफेक्ट जे दाखवायचे ते आपण दाखवणार. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, आणि दुसरा इफेक्ट आपण दाखवणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला, जिथे आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स लिहिलेलं आहे त्या गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपल्याला हे इंटरेस्ट हे ॲड करायचे. म्हणजे मग आपल्याला इंटरेस्टचे हे इफेक्ट दोन्ही प्रकारे दाखवता येतील. पुढे बघूया इलिस्ट्रेशन 6, 6वं जे उदाहरण आहे पाठ्यपुस्तकातलं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं इन्शुरन्स 9 मंथ्स असं ब्रॅकेटमध्ये म्हणलंय आणि रक्कम आहे 9,000. याचा अर्थ इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे ती फक्त 9 महिन्यासाठीच भरलेली आहे. आपण जे अकाउंटिंग करतो मित्र ते 12 महिन्यासाठी असतं. आता इथे मात्र आपल्याला दिसतंय की इन्शुरन्स हा 9 महिन्याचाच भरून झालाय. मग उरलेल्या 3 महिन्यांचं काय, तर उरलेल्या 3 महिन्यांचा इन्शुरन्स हा अजून आपल्याला पे करायचा आहे, भरायचा आहे, ज्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग इन्शुरन्स. मग आता ती जी अमाऊंट आहे ती रक्कम आपल्याला शोधून काढावी लागेल. मग 9 महिन्यासाठी समजा इन्शुरन्स आहे 9,000, तर 3 महिन्यासाठी ती येणार आहे 3,000. आपण जे अकाउंटिंग करतो ते अकाउंटिंग कॅश बेसिसवर करत नाही. म्हणजे जी रक्कम आपण पे केली, आपण भरली, खर्च केली आणि जी रक्कम आपल्याला मिळाली फक्त त्याचीच नोंद झाली पाहिजे, अशा प्रकारे आपण अकाउंटिंग करत नाही. तर जी रक्कम आपण अजून भरली नाहीये पण ती या वर्षाच्या संबंधित आहे, तर आपण ती या वर्षातच दाखवतो, रेकॉर्ड करतो. त्याच प्रकारे हे आउटस्टँडिंग इन्शुरन्स आहे की 3 महिन्याचा इन्शुरन्स हा या वर्षीचा आहे, अजून पे केला नाहीये, भरला नाहीये, तरी सुद्धा आपण तो दाखवला पाहिजे. त्यामुळे आता 3,000 जी रक्कम आहे त्याचे आपल्याला 2 इफेक्ट दाखवायचे. आउटस्टँडिंग इन्शुरन्सचा एक इफेक्ट असणार आहे इन्शुरन्सची जी अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण दाखवली आहे
डेबिट साईडला, त्याच्यामध्ये ॲड करणार 9,000 असेल त्याच्यामध्ये अधिक 3,000 असं पूर्ण इन्शुरन्स आपण दाखवणार 12,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आणि त्याचा दुसरा इफेक्ट दाखवणार बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. इथे दाखवताना मात्र फक्त आपण आउटस्टँडिंग इन्शुरन्सचीच रक्कम दाखवायची जी असणार आहे 3,000. पुढच्या उदाहरणाकडे आपण वळूया. इलिस्ट्रेशन 7. याच्यामध्ये जे एक इम्पॉर्टंट आयटम आपल्याला दिसतो तो म्हणजे मशिनरीचा आहे. मशिनरी आणि ब्रॅकेटमध्ये म्हणलंय ॲडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000, ज्याची पूर्ण रक्कम आहे 25,000. सो मशिनरीची किंमत आहे 25,000 आणि 25,000 ही जी रक्कम आहे ही शेवटच्या दिवशीची आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन झाली आहे 1 ऑक्टोबरला 10,000. याचा अर्थ पहिल्या दिवशीपासूनची जी मशिनरी होती ती होती 15,000ची आणि ड्युरिंग द इयर मध्ये कधीतरी वर्षात जी ॲडिशन झाली खरेदी झाली मशिनरीची 1 ऑक्टोबरला झालेली खरेदी आहे ती 10,000ची. असं करून शेवटी 31 मार्चला असलेली मशिनरी आहे ती 25,000ची. आता ही जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीचा वापर आपण करणार आहोत डेप्रिसिएशनची रक्कम शोधण्यासाठी. त्यामुळे 10,000वरचं डेप्रिसिएशन हे येणार आहे 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंतचं, कारण का ती मशिनरी आपण फक्त 6 महिनेच वापरली. आणि 15,000वरचं डेप्रिसिएशन येणार आहे पूर्ण वर्षाचं, कारण 15,000ची मशिनरी आपण 1 एप्रिल ते 31 मार्च पूर्ण वर्षभर वापरली. त्यामुळे आपल्याला डेप्रिसिएशनची रक्कम शोधताना या माहितीचा आपण वापर करणार आहोत. आपली डेप्रिसिएशनची जी अमाऊंट येते ती आहे 1,500 पूर्ण वर्षासाठी, अधिक जी ॲडिशन आहे मध्ये खरेदी केलेली मशिनरी आहे त्याच्यावर 500 रुपये, म्हणून पूर्ण जी आपली डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे ती येते 2,000. सो या माहितीचा उपयोग फक्त आणि फक्त डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करतानाच करायचा. बाकी आणखीन 25,000मध्ये 10,000 ॲडिशन करायची नाही. पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. इलिस्ट्रेशन 8 मधलं आहे प्रॉव्हिडंट फंड. आता प्रॉव्हिडंट फंडच्या रिलेटेड जे जे मुद्दे आहेत त्या सगळ्याचं पोस्टिंग हे खूप महत्त्वाचं असतं. एकूण 4 पॉइंट्स येऊ शकतात प्रॉव्हिडंट फंडच्या रिलेटेड, जे ट्रायल बॅलन्समध्येच आपल्याला दिलेले असतील. प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच काय तर भविष्य निर्वाह निधी. प्रॉव्हिडंट फंड हा कधी मिळतो जेव्हा रिटायरमेंटच्या वेळेला त्या एम्प्लॉईला त्याच्या भविष्यासाठीची तरतूद म्हणून ही रक्कम दिली जाते. आता हा जो प्रॉव्हिडंट फंड आहे हा बिझनेसच्या दृष्टीने लायबिलिटी आहे, कारण का रिटायरमेंटच्या वेळेला बिझनेसला ती रक्कम त्याच्या एम्प्लॉईलाही द्यावी लागते. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंड आपण दाखवणार बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. जर PF इन्व्हेस्टमेंट असं आलं, PF इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. सो प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आपण दाखवणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला दाखवणार, कारण का प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमलेले जे पैसे आहेत ते तसेच न ठेवता कुठेतरी इन्व्हेस्ट केले जातात आणि कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट असते. त्यामुळे PF इन्व्हेस्टमेंट आपण दाखवतो बॅलन्स शीट ॲसेट साईडला. PF कॉन्ट्रीब्युशन, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. आता प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं तर एम्प्लॉयर जो आहे, जो मालक आहे, तो मालक काय करतो की त्याच्यातलाही काही भाग हा प्रॉव्हिडंट फंड म्हणून एम्प्लॉईला देत असतो. जसं एम्प्लॉईच्या पगारातनं काही भाग कट केला जातो, काही रक्कम कापली जाते आणि प्रॉव्हिडंट फंडमध्ये टाकली जाते, त्याच प्रकारे एम्प्लॉयर मालक पण स्वतःकडून काही अमाऊंट ही प्रॉव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतो. आता हे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे कोणत्याही बिझनेससाठी हा असलेला खर्च आहे. त्यामुळे आपण त्याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करतो. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा चौथा मुद्दा आहे प्रॉव्हिडंट फंडाच्या संदर्भातला. इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट, जेव्हा जेव्हा आपण प्रॉव्हिडंट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, आपल्याकडले असलेले फंड्स हे कुठे आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यावर आपल्याला ऑब्व्हियसली काहीतरी व्याज मिळणार. साहजिकच हे जे व्याज आहे ते आपल्याला रिटायरमेंटच्या वेळेला त्या एम्प्लॉईला द्यावं लागतं. मग आपल्याला हे जर व्याज प्रॉव्हिडंट फंडाबरोबर देऊन टाकायचं आहे तर ती पण आपली लायबिलिटीज आहे. त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये जिथे आपण लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंड दाखवतो त्याच्यामध्येच आपल्याला हे व्याज पण ॲड करावं लागतं. सो अशा प्रकारे 4 मुद्दे हे प्रॉव्हिडंट फंडाच्या संदर्भात असू शकतात आणि हे 4ही मुद्दे हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतील. याचं पोस्टिंग आपण परफेक्ट करायचं आहे.
पुढे बघूया इलिस्ट्रेशन 9. इलिस्ट्रेशन 9 मध्ये आपल्याला जी ॲडजस्टमेंट दिसते, पहिलीच ॲडजस्टमेंट आपल्याला दिसते क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस 28,000 अँड मार्केट प्राइस 32,000. आता क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण करताना कायम आपण बघतो की एक इफेक्ट आपण देतो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि दुसरा इफेक्ट आपण देतो बॅलन्स शीट ॲसेट साईड. पण समजा आपल्याला अशा प्रकारे 2 रकमा दिलेल्या आहेत, तर आपण काय करणार, त्यातली जी अमाऊंट कमी आहे विच एव्हर इज लेस ती आपण कन्सिडर करणार. आपण 11वी मध्येच तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काही प्रिन्सिपल्स बघितलेली आहेत, कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स. त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्व्हॅटिझम बघितले अकाउंटन्सीचं. सो प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्व्हॅटिझम नुसार जी अमाऊंट कमी आहे ती अमाऊंट आपण कन्सिडर करणार. इथे आपल्याकडे 28,000 कॉस्ट प्राइस जी आहे ती कमी आहे, त्यामुळे आपण क्लोजिंग स्टॉकची किंमत ही 28,000 घेणार. असं आपण इलिस्ट्रेशनमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ही सगळी पाठ्यपुस्तकात सोडवून दिलेली उदाहरणं आहेत, पण त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा केली. तुम्ही जरूर ही उदाहरणं परत आपण सोडवून बघा. आपण पुढे वळूया. जे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत पाठ्यपुस्तकाच्या खाली जे आपल्याला सरावासाठी सोडवायला दिलेले आहेत त्यातले काही महत्त्वाचे आयटम्स आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 3, त्यामध्ये आपल्याला दिसेल रॉयल्टीज इन ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्येच रॉयल्टीज हा आयटम दिलाय. आता जेव्हा ट्रायल बॅलन्समध्येच रॉयल्टीज दिलेल्या आहेत आणि काहीही वेगळं मेन्शन केलं नाहीये की रॉयल्टीज ऑन परचेसेस किंवा रॉयल्टीज ऑन सेल्स असं काहीच, तेव्हा त्या कायम रॉयल्टीज ऑन परचेसेस असतात आणि त्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला केलं जातं. जेव्हा रॉयल्टीज ऑन सेल्स असतील तेव्हा आपण त्याचं पोस्टिंग करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पुढचा मुद्दा बघूया. इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स इन ॲडजस्टमेंट. आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये म्हणलंय की इन्शुरन्स जो पे झालाय तो 15 महिन्यासाठी पे झालाय. आता जेव्हा 15 महिन्यासाठी इन्शुरन्स पे होतो याचाच अर्थ पुढच्या 3 महिन्याचा इन्शुरन्स जो आहे तो प्रीपेड आहे, इन ॲडव्हान्स पे झालेला आहे, म्हणजेच पुढच्या वर्षीचा पे झालाय. तो 3 महिन्याचा इन्शुरन्स आपल्याला या वर्षी दाखवता येणार नाही, म्हणून तो आपल्याला मायनस करावा लागेल. हा जो 3 महिन्याचा प्रीपेड इन्शुरन्स आहे तो आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार ॲसेट साईडला आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इन्शुरन्समधून ती अमाऊंट 3 महिन्याचीही कमी करणार. पुढचा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 6. यामध्ये आपल्याला दिसेल हिटिंग अँड लाइटिंग ही जी गोष्ट आहे ती आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच दिलेली आहे. आता हिटिंग अँड लाइटिंग हा कशाचा खर्च आहे, तर मशिनरी ऑपरेट करताना जे काही हिटिंग लाइटिंग लागतं त्या प्रकारचा हा एक्सपेन्स आहे. हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रोडक्शन प्रोसेसच्या रिलेटेड असलेला खर्च आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो ट्रेडिंग अकाउंटमध्ये दाखवावा लागेल. त्याचा इफेक्ट असणार आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट इज ट्रेडमार्क इन ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे ट्रेडमार्क. आता ट्रेडमार्क हे काय आहे तुम्हाला माहिती आहे. ट्रेडमार्क हा असा स्पेशल मार्क आहे की ज्याच्याकडे तो ट्रेडमार्क आहे फक्त ती संस्था, तो बिझनेस त्याचा वापर करू शकते, दुसरा कोणीही त्याचा वापर करू शकणार नाही त्यांच्या प्रॉडक्टवर. सो त्यांच्याकडे असलेला तो स्पेशल राईट आहे, स्पेशल मार्क आहे, म्हणून त्याला आपण ॲसेट म्हणून ट्रीट करतो. त्याचाच इफेक्ट आपण दाखवणार आहे बॅलन्स शीट ॲसेट साईडला. नेक्स्ट आर ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस पण आपल्याला प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये दिसतील. ट्रेड एक्सपेन्सेस दाखवताना आपल्याला एक रूल लक्षात ठेवायचा आहे. इथे प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपण ते पोस्ट करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला, पण ट्रेड एक्सपेन्सेसच्या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा रूल आपण लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला अलॉंग विथ ट्रेड एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स असं काही दिलेलं असेल तेव्हा आपण ट्रेड एक्सपेन्सेस दाखवणार ट्रेडिंग अकाउंटला आणि सन्ड्री एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स हे सगळे दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि जेव्हा कधी सन्ड्री एक्सपेन्स, जनरल, ऑफिस, मिसलेनियस असे कोणतेही एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलेच नाही आहेत, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत, अशा वेळेला मात्र आपण ट्रेड एक्सपेन्सेस दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे जो आपण लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम नंबर 7. याच्यामध्ये आपल्याला दिलंय अनप्रोडक्टिव्ह वेजेस इन ट्रायल बॅलन्स.
वेजेस ज्या असतात त्या आपण वर्कर्सना पे करतो. युजली ते प्रोडक्शन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे वेजेस आपण दाखवतो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत अशा प्रकारे आपण ते दाखवतो. पण आता कधी कधी प्रॉब्लेममध्ये देताना आपल्याला कसं दिलेलं असू शकतं, प्रोडक्टिव्ह वेजेस आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस किंवा नुसत्याच वेजेस. जर प्रोडक्टिव्ह वेजेस असतील तर ऑब्व्हियसली प्रोडक्शन प्रोसेसच्या रिलेटेड आहेत, म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत जे आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिटला दाखवणार. अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहेत म्हणजे प्रोडक्शन प्रोसेसच्या रिलेटेड नसलेल्या वेजेस आहेत, अशा वर्कर्सना पे केलेल्या वेजेस आहेत. त्याच्यामुळे त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ट्रीट करणार आणि आपण दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. आणि नुसत्याच जर वेजेस असं लिहिलेलं असेल तर आपल्याला माहितीच आहे वेजेस हे आपण डायरेक्ट एक्सपेन्स म्हणूनच ट्रीट करतो. हेच बघत असताना आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये बघितलेला एक मुद्दा आपण परत एकदा बघूया. वेजेस अँड सॅलरीज असं दिलेलं असेल तर आपण त्याचं पोस्टिंग करतो ट्रेडिंग अकाउंटला. सॅलरीज अँड वेजेस असं जर आपल्याला दिलेलं असेल तर त्याचं पोस्टिंग करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पुढे बघूया. गुड्स सोल्ड अँड डिलिव्हर्ड नॉट रेकॉर्डेड इन बुक्स. आणि हे आपल्याला कुठे दिले, हे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिलेले. गुड्स सेल केलेले आहेत, डिलिव्हर्ड ऑल्सो बट नॉट रेकॉर्डेड इन बुक्स. सो दिस इज जस्ट द ट्रीटमेंट ऑफ अनरेकॉर्डेड सेल्स. आतापर्यंत आपण अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. आता ही पण ॲडजस्टमेंट जी आहे ती अनरेकॉर्डेड सेल्सचीच आहे. आपण काय करणार, सेल्समध्ये ॲड करणार, कारण गुड्स सेल केलेत, डिलिव्हर पण केलेत, पण बुक्समध्ये मात्र त्याचं रेकॉर्डिंग करायचं राहून गेलंय. सो एक इफेक्ट आपण देणार सेल्समध्ये ॲड करणार आणि दुसरा इफेक्ट आपण देणार डेटर्समध्ये ॲड करणार. पुढचा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 9. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिसेल 8% डिबेंचर्स ब्रॅकेटमध्ये म्हणलंय परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 18. आता 8% हा काय आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. डिबेंचर्सवर आपल्याला जेवढं व्याज मिळणार आहे त्याचा हा दिलेला रेट आहे. आणि हे डिबेंचर्स कधी खरेदी केलेत आपण तर 1 ऑक्टोबरला खरेदी केलेत. म्हणजे याच्यावरचं जे व्याज आहे ते आपल्याला 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 एवढ्या कालावधीसाठी आपल्याला व्याज मिळालं पाहिजे. म्हणजे 6 महिन्याचं व्याज आपल्याला या डिबेंचर्सवर मिळालं पाहिजे. या व्याजाचं, या इंटरेस्टचे जे इफेक्ट आहेत ते आपण दाखवणार आहे. पहिला इफेक्ट आपण दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, आपलं इन्कम येते त्यामुळे एक इफेक्ट आपण दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. आणि दुसरा इफेक्ट आपण दाखवणार बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीटमध्ये जिथे आपण 8% डिबेंचर्स लिहिलेलं आहे ॲसेट साईडला. कोणत्याही प्रकारे आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो ती डिबेंचर्समध्ये असेल, शेअर्समध्ये असेल, ती आपली ॲसेट असते. त्यामुळे 8% डिबेंचर्स पण आपण दाखवताना बॅलन्स शीट ॲसेट साईडला दाखवणार आणि त्याच्यामध्ये हे जे इंटरेस्ट आहे, व्याज आहे, ते त्या रकमेमध्ये आपण ॲड करणार. ही पण एक प्रकारची इम्प्लाइड ॲडजस्टमेंटच आहे, हिडन ॲडजस्टमेंट, जी आपल्याला प्रॉब्लेमच्या खाली सेपरेटली दिलेली नसते पण ट्रायल बॅलन्समध्येच दिलेली असते आणि आपण ती शोधून काढतो आणि आपण ती करून घेतो. देन करंट अकाउंट बॅलन्सेस फॉर मून अँड करंट अकाउंट बॅलन्स फॉर सन. आपल्याला माहिती आहे की कॅपिटल अकाउंट मेंटेन करायच्या 2 पद्धती आहेत, फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण काय करतो, कॅपिटलच्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपण फिक्स ठेवतो, त्या बदलत नाही. त्या कशा बदलणार नाही तर जे काही इफेक्ट आहेत ते सगळे समजा आपण करंट अकाउंटलाच दाखवले. सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी, कमिशन पेएबल टू पार्टनर, या सगळ्या ॲडजस्टमेंट कॅपिटल अकाउंटला न दाखवता जेव्हा करंट अकाउंटला दाखवल्या जातात तेव्हा ती मेथड असते फिक्स कॅपिटल मेथड. आणि जेव्हा याच ॲडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंटला दाखवतो तेव्हा जी दुसरी मेथड आहे ती म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तिथे आपण कॅपिटललाच या सगळ्या ॲडजस्टमेंट दाखवतो, त्यामुळे कॅपिटलची अमाऊंट ही फ्लक्च्युएट होते, सतत बदलत राहते. आता ह्या प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये करंट अकाउंट मून आणि सनची दिलेली आहेत. याचाच अर्थ या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल बॅलन्सेस आपल्याला फिक्स ठेवायचे. आपण कसं ओळखणार आहे की प्रॉब्लेम कुठल्या मेथडचा आहे तर ट्रायल बॅलन्समध्ये चेक करायचं
ट्रायल बॅलन्समध्ये पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्हीही जेव्हा जेव्हा दिलेलं असतं तेव्हा आपल्याला तो फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे हे लगेच लक्षात येतं. आणि समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये फक्त कॅपिटल बॅलन्सेस दिलेले आहेत तेव्हा मात्र आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड फॉलो करणार आहोत. इथे करंट अकाउंट बॅलन्सेस देताना मूनचा जो बॅलन्स आहे तो डेबिट बॅलन्स आहे आणि सनचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट बॅलन्स आहे. आता समजा डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स अशा प्रकारचे आपले क्लोजिंग बॅलन्सेस आले तर आपण काय करणार, दाखवताना बॅलन्स शीटमध्ये जेव्हा डेबिट बॅलन्स असतो डेबिट बॅलन्स आपण दाखवणार ॲसेट साईडला आणि क्रेडिट बॅलन्स दाखवणार लायबिलिटी साईडला. आता करंट अकाउंट बॅलन्सेस कधी कधी ट्रायल बॅलन्समध्ये देताना सुद्धा डेबिट आणि क्रेडिट असू शकतात किंवा सगळ्या ॲडजस्टमेंट्स झाल्यानंतर शेवटी सुद्धा आपल्याला एखाद्या पार्टनरचा डेबिट बॅलन्स मिळू शकतो आणि दुसऱ्या पार्टनरचा सेम टाइम क्रेडिट बॅलन्स असू शकतो. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, आधीच आपण प्रॉव्हिडंट फंडाच्या रिलेटेड चारही मुद्दे हे डिस्कस केलेले आहेत आणि चारही गोष्टींची आपण पूर्णपणे ॲडजस्टमेंट्स या बघितलेल्या आहेत की आपण कुठे पोस्ट करणार आहोत. जेव्हा प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट दिलेला असेल तेव्हा आपण प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट ॲसेट साईडला दाखवतो. फक्त प्रॉव्हिडंट फंड असेल तर आपण बॅलन्स शीट लायबिलिटीला दाखवतो. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड असेल तर आपण लायबिलिटीमध्ये प्रॉव्हिडंट फंडची जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये ॲड करतो आणि कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड समजा असेल तर आपण काय करणार आहोत, ती गोष्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला दाखवणार आहोत. सो अशा प्रकारचे हे महत्त्वाचे मुद्दे हे प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये आहेत. ही जी उदाहरणं आहेत ही प्रत्यक्षपणे आपण सोडवली नाहीत, पण यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आत्ता इथे बघितले. तुम्ही जेव्हा ही उदाहरणं सोडवणार असाल तेव्हा ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच ही उदाहरणं सोडवताना हे सोपं जाणार आहे आणि ती उदाहरणं तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. आपण बघितलेलं आहे की इल्युस्ट्रेशन मध्ये सुद्धा काही उदाहरणं अशी आहेत की ज्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारलंय किंवा अनसॉल्ड एक्झाम्पलमध्ये सुद्धा असं आहे की आपल्याला फक्त ट्रेडिंग अकाउंट करायचंय आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचंय किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचंय आणि बॅलन्स शीट करायचंय. सो असं करत असताना आपल्याला जे विचारलेलं आहे तीच फक्त अकाउंट आपण करणं अपेक्षित आहे. आपण पूर्णपणे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट करायची गरज नाही. समजा आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारले, अशा वेळेला ग्रॉस प्रॉफिटचं पोस्टिंग डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढंच करायचं आहे. जे आपल्याला उदाहरणामध्ये विचारलंय तेच फेअर करायचं. इतर गोष्टी आपण वर्किंग नोट म्हणून उदाहरणाच्या खाली हे दाखवू शकतो. वर्किंग नोट हे आपल्यासाठी केलेलं आपण सपोर्टेड वर्किंग आहे, त्यामुळे त्याला आपण हेडिंग देणार आहोत वर्किंग नोट आणि मग त्यामध्ये आपण पूर्णपणे कॅल्क्युलेशन करणार आहोत. फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न क्रमांक 7 आहे, शेवटचा प्रश्न आहे आपला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला. त्यामुळे थोडासा मोठा प्रश्न असतो, 12 मार्काचा प्रश्न असतो. ते करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दरवेळेला सगळं पोस्टिंग झाल्यानंतर क्लोजिंग सुरू करताना आपण काय करणार आहोत, पूर्ण चेक करायचं की पोस्टिंग ट्रायल बॅलन्सच्या सगळ्या आयटम्सचं झालं का, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट्स पूर्णपणे झाल्या का, त्यानंतरच क्लोजिंग सुरू करायचंय. क्लोजिंग सुरू केल्यावर सुरुवातीला आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करतो, शोधतो, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितो आणि मग आपली बॅलन्स शीट ही टॅली होते जेव्हा आपण नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस बॅलन्स शीटमध्ये दाखवतो. हे सगळं केल्यानंतर सुद्धा मित्र कधीतरी असं होऊ शकतं की आपली बॅलन्स शीट टॅली झालीच नाही. जर अशा प्रकारे काही झालं की बॅलन्स शीट टॅली झाली नाही तर अजिबात घाबरून जायचं नाही. आपण काय करायचं, त्यातला डिफरन्स शोधून काढायचा की किती फरक आहे, ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड याच्यामध्ये नक्की किती फरक आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं की जेवढा फरक आहे तेवढी एखादी अमाऊंट ट्रायल बॅलन्समधली आहे की ज्याचं पोस्टिंग करायचं राहून गेलंय आपल्याकडून.
मग ते पोस्टिंग राहून गेलेलं असतं म्हणून बॅलन्स शीट टॅली होत नसते, किंवा एखादी ॲडजस्टमेंट आहे आणि त्या ॲडजस्टमेंटचा फक्त एकच इफेक्ट दिला गेलाय, दुसरा इफेक्ट आपल्याकडून द्यायचा राहिलाय. मग अशा वेळेला आपली ती ॲडजस्टमेंट पूर्ण करून घ्यायची, दुसरा इफेक्ट पण द्यायचा, किंवा ट्रायल बॅलन्स मधला जो आयटम आहे ज्याचं पोस्टिंग राहिलंय त्याचंही पोस्टिंग करून घ्यायचं. आपला प्रॉब्लेम ॲटोमॅटिकली टॅली होणार आहे, आपोआप टॅली होईल. फक्त जर काही फरक आला तर घाबरून जायचं नाही. टॅली न होणं याचा अर्थ पूर्ण प्रॉब्लेम चुकीचा आहे असं नाही. आपण एक एक आयटम ट्रायल बॅलन्सचे चेक करायचे. आपल्याला नक्की कुठे ना कुठे चूक आढळते की चुकून काही वेळेला डेबिटचं क्रेडिटला लिहिलं गेलं एखादं पोस्टिंग, तरी सुद्धा आपला प्रॉब्लेम हा टॅली होणार नाहीये. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि कॅपिटलचे बॅलन्सेस हे शोधताना सुरुवातीला पेन्सिलनीच शोधा, इंक आउट करू नका, फेअर करू नका. जर प्रॉब्लेम पूर्णपणे टॅली झाला असं दिसलं तरच इंक आउट करा. तोपर्यंत ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट हे पेन्सिलनी ठेवा आणि एकदा दिसलं की आपण ते फेअर करू शकतो टॅली झाल्यानंतर. फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम हा परफेक्ट येण्यासाठी, अगदी अचूक असण्यासाठी आपल्याला सराव हा एकच उपाय आहे जो आपण सतत करणार आहोत. पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचं आजचं हे आपलं शेवटचं लेक्चर होतं. यामध्ये आपण जी उदाहरणं सोडवली नाहीत त्यातलेही महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर आपण चर्चा केली. त्याचा नक्कीच तुम्हाला ही उदाहरणं सोडवताना उपयोग होणार आहे. पुढचा पाठ जरी आपण सुरू केला तरी सतत या पाठावरची उदाहरणं ही आपण सोडवत राहणार आहोत. जेवढा सराव जास्त करणार आहात तेवढा आपल्याला लक्षात राहणार आहेत. जे मुद्दे आपण चर्चा केली, जे सोडवले, त्याची सगळी आपल्याला सतत सराव करणं हे शक्य आहे आणि ते केलंच पाहिजे. तरच आपण पूर्णपणे 12 मार्क हे याच्यामध्ये मिळवू शकतो. आपण पुढचा पाठ सुरू करू. तोपर्यंत धन्यवाद.